पोलीस अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यांना चक्क चांदीची नाणी भेट देण्यात आली आहे। दिवाळीनिमित्त पोलीस अधिकाऱ्यानं पोलीस ठाण्यामध्ये चांदीची नाणी वाटली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन पोलीस ठाण्यामधील हा प्रकार समोर आला आहे। पोलीस ठाण्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना चांदीचं नाणं वाटण्यात आलं आहे। चांदीची नाणी वाटतानाचा फोटो एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागला आहे। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। काही फोटो देखील आता समोर आलेले आहेत। पोलीस अधिकाऱ्याकडून पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना चांदीचा नाण्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। प्रत्येक कर्मचाऱ्याला ही चांदीची नाणी देण्यात आलेली आहे। त्यामुळे हे पोलीस अधिकारी आता वादात सापडण्याची शक्यता आहे। तर काही फोटो देखील आता समोर आलेले आहेत। पोलीस अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यांना थेट चांदीची नाणी भेट स्वरूपात देण्यात आली आहे। मोहसिन शेख सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मोहसिन, नेमका काय प्रकार घडलेला आहे? हे अधिकारी कोण आहेत? कोणत्या पोलीस ठाण्यामध्ये हा संपूर्ण प्रकार पाहायला मिळतोय? सागर, हे छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन पोलीस ठाण्यातील हा सगळा प्रकार आहे। एक फोटो देखील समोर आलाय ज्यात हा अधिकारी कर्मचाऱ्याला चांदीचं नाणं देताना आपल्याला पाहायला मिळतात। शेळके असं या अधिकाऱ्याचं नाव असल्याचं कळतंय। बिडकीन पोलीस ठाण्यात हा सगळा प्रकार घडलेला आहे। फक्त एकच कर्मचाऱ्याला नव्हे तर संपूर्ण पोलीस ठाण्यात जेवढे कर्मचारी आहेत सगळ्यांना चांदीचं नाणं जे आहे तर या अधिकाऱ्यांकडून वाटप करण्यात आलं। आता प्रश्न असा उपस्थित होतोय की ही चांदीची नाणी नेमकी आली कुठून, ही चांदीच्या नाणीला पैसे दिले कोणी आणि ही चांदीची नाणी वाटप का केली? जी दिवाळीचा सण आहे या सणानिमित्त हे दिले गेल्याचं देखील बोललं जात आहे। मात्र अधिकृत याबाबत आता अधिकारी काही बोलायला तयार नसल्याची माहिती मिळते। मात्र एकंदरीत ह्या फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की अधिकाऱ्यांकडून अशा चांदीचे नाणे वाटप केले जात असतील तर हा सगळा नेमका प्रकार काय? आता यावर जे ग्रामीणचे एसपी आहे ते नेमकं काय बोलतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र हा फोटो व्हायरल झालाय ज्यात एक अधिकारी कर्मचाऱ्यांना चांदीचे नाणे वाटप करतात। जी आपण माहिती घेतली त्या माहितीनुसार संपूर्ण पोलीस ठाण्यात हे चांदीचे नाणे वाटप करण्यात आले आहे। नक्कीच मोहसिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।